हॅलो ऑल, मी देव दुबाले तुमचं सगळ्यांचं परत एकदा देव्स डिजिटल डोमेनमध्ये स्वागत आहे। आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे, कारण सगळ्यांना थोडंसं कन्फ्युजन असतं की यार मी सर्व्हिस बेसमध्ये आहे तर मला प्रोडक्ट बेसमध्ये काम करायचं आहे, मला प्रोडक्ट बेसमध्ये आहे तर सर्व्हिस बेस करायचं आहे, थोडंसं कन्फ्युजन आहे। ओके, सो ऑलमोस्ट मला IT मध्ये 9 to 10 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे। त्यामध्ये मी 5 to 6 इयर्स सर्व्हिस बेसमध्ये काम केलेलं आहे आणि 3 to 4 इयर्स सध्या मी प्रोडक्ट बेसमध्ये काम करतो आहे। सो दोघांचा जर डिफरन्स बघायचा गेला तर मी ॲक्च्युअलमध्ये जो एक्सपिरियन्स आहे तो पूर्ण शेअर करणार आहे। ओके, सो या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की डिफरन्स बिटवीन सर्व्हिस बेस आणि प्रोडक्ट बेस कंपनीज म्हणजे काय, पॅकेज दोन्हीपैकी कुठल्या पॅकेजमध्ये डिफरन्स राहतो, त्यानंतर टेक्निकली जे आपण काम करतो प्रोडक्ट बेस आणि सर्व्हिस बेसचा काय डिफरन्स आहे, आणि जे फ्रेशर्स आहेत ज्यांना प्रोडक्ट बेस किंवा सर्व्हिस बेसमध्ये इंटरव्ह्यू द्यायचा आहे त्यांना स्किल्स काय काय रिक्वायर आहेत। ओके, सो आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच व्हॅल्युएबल IT मधले व्हॅल्युएबल व्हिडिओज मी घेऊन येत असतो। सो आपण स्टार्ट करूयात की डिफरन्स बिटवीन सर्व्हिस बेस आणि प्रोडक्ट बेस। सो सर्व्हिस बेस म्हणजे काय की आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो क्लायंटला आणि ती झाली सर्व्हिस बेस। जसं की कन्सल्टन्सी असता, त्यानंतर काही एजन्सीज असतात की त्या सर्व्हिस प्रोव्हाइड करता, डेव्हलप मॅनेजमेंट प्रोव्हायडर असतात, त्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट एजन्सीज पण असतात। सो हे असे जे आहेत ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, त्या झाल्या सर्व्हिस प्रोव्हायडर। जसं की आपण एक्झाम्पल बघितलं TCS आहे, विप्रो आहे, इन्फोसिस आहे, टेक महिंद्रा आहे, हे मोठ्या मोठ्या कंपनीत आहेत। ह्या काय आहेत, ह्या सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत। ओके, तेच प्रोडक्ट बेसमध्ये काय झालं, प्रोडक्ट बेसमध्ये काय असतं की आपण स्वतः प्रोडक्ट क्रिएट करतो आणि तो सेल करतो मार्केटमध्ये। जसं की तुम्ही बघितलं की मारुती सुझुकी, IT मध्ये जसं तुम्ही ॲमेझॉन, ॲपल, ॲडॉब, ह्या एकदम टॉप मोस्ट प्रोडक्ट बेस्ड कंपनीज आहेत, त्या स्वतःचा प्रोडक्ट स्वतःच क्रिएट करता आणि स्वतः सेल करता। सो जर सर्व्हिस बेसचा जर आपण रेव्हेन्यू बघितला तो क्लायंट बेस्ड रेव्हेन्यू आहे। जर जे सर्व्हिस बेसमध्ये जे जॉबला आहेत त्यांना माहीत असेल की ते बिलेबल रिसोर्सेस वगैरे काय, की त्यांना प्रोजेक्ट्स भेटतात आणि त्या प्रोजेक्टच्या म्हणजे जे प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्टच्या बेसिसवरती त्यांना काय होतं, रेव्हेन्यू भेटतो त्या कंपनीला। सो आणि प्रोडक्ट बेसमध्ये कसं असतं की प्रोडक्ट बेसमध्ये जर तुम्ही ऐकलं असेल की सबस्क्रिप्शन, त्यानंतर त्यांचं लायसन्स असतं, आपण कितीतरी इयर्स एक वर्षासाठी 2 वर्षासाठी लायसन्स देतो, त्या बेसिसवरती त्यांचा काय होतो, रेव्हेन्यू जनरेट होतो। सो सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की जर तुम्ही सर्व्हिस बेसमध्ये जर तुम्ही वर्किंग करत आहात तर तुमचा स्ट्रॉंग पॉईंट हा आहे की तुमचं कम्युनिकेशन स्किल्स खूप इन्क्रीज होतं। त्यानंतर तुमचं जो काही इंटरॅक्शन आहे, क्लायंट इंटरॅक्शन, ते इंटरॅक्शन तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप इन्क्रीज होतो, कारण तुम्हाला लाईव्हमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करायचं आहे। तुमचं मेल तुमचा एकदम स्किल्स तुमचा इन्क्रीज होतो, प्रेझेंटेशन स्किल्स इन्क्रीज होतो, कारण तुम्हाला डे टू डेमध्ये तुम्हाला डेलीमध्ये काय करायचं आहे, इंटरॅक्शन करायचं आहे, कोणाबरोबर, क्लायंट बरोबर। प्रोडक्ट बेसमध्ये काय होतं ना की प्रोडक्ट बेसमध्ये ॲक्च्युअल टेक्निकल जे आहे ते खूप स्ट्रॉंग लागतं। सर्व्हिस बेसचा एक ड्रॉबॅक आहे की टेक्निकल तुमचं कमी होतं, पण बाकीच्या स्किल्स तुमच्या इन्क्रीज होत्या। बट प्रोडक्ट बेसमध्ये काय होतं, टेक्निकल स्किल्स तुमच्या खूप इन्क्रीज होता, कारण तिथे तुम्हाला डायरेक्टली प्रोग्रामिंगच करायची, डायरेक्टली कोडच करायचा, डायरेक्टली तुम्हाला प्रोडक्टिव्ह तुमची इन्क्रीज कशी होईल ते बघायचे। बट तुमचा सेलिंगचा, कम्युनिकेशनचा, इंटरॅक्शनचा कोणासोबत काही संबंध जास्त येत नाही, हायर ऑथॉरिटीचा येतो बट तुमचा जास्त येत नाही। ओके, सो असा जो काही मेन डिफरन्स आहे तो हा। त्यानंतर जर पॅकेज वाईज जर बघितलं, इम्पॉर्टंट पॉईंट आहे पॅकेज वाईज, तर पॅकेज वाईज मी असं म्हणेल की ॲज अ फ्रेशर सर्व्हिस बेसची एक लाईन आहे की सगळ्यांचीच ॲज अ MNC कंपनीज त्या 3 to 4 LPA देतात ॲज अ फ्रेशरला। आणि इंटरव्ह्यू स्किल्समध्ये जर मी जसं बोललो की तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स खूप स्ट्रॉंग लागतं, त्यानंतर तुम्हाला जे काही प्रेझेंट करायचं आहे ते स्किल्स तुम्हाला जास्त पाहिजेत, आणि तुम्हाला बेसिक ऑफ जे तुमचे ज्या प्रोफाईलमध्ये तुम्ही जाताय त्या प्रोफाईलचं तुम्हाला स्ट्रॉंग पाहिजे। प्रोडक्ट बेसमध्ये असं नाही, प्रोडक्ट बेसमध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग नॉलेज किंवा तुमचं टेक्निकल नॉलेज खूप स्ट्रॉंग लागतं। भलेही तुम्ही तुमचं कम्युनिकेशन स्किल्स, प्रेझेंटेशन स्किल्स कमी असेल तरी चालेल, बट जे टेक्निकल स्किल्स आहे, कारण त्यांना म्हणजे त्यांना अप टू डेट, कारण मार्केटमध्ये त्यांना काय करायचं, प्रोडक्ट ॲज सून ॲज रिलीज करायचं आहे तर त्याच प्रोडक्टवरून त्यांना रेव्हेन्यू भेटणार आहे। सो टेक्निकल नॉलेजला कॉम्प्रोमाइज प्रोडक्ट बेसमध्ये होत नाही। ओके, एक वेळेस सर्व्हिस बेसमध्ये होतं, मी सर्व्हिस बेसमध्ये पण केलं आहे की काम। जर पॅकेज वाईज जर बघितलं प्रोडक्ट बेसमध्ये तर फ्रेशर्सला 6 to 7 LPA ते देतात। ओके, त्यानंतर जसं आपण बघतो की इन्क्रिमेंट वगैरे, तर सर्व्हिस बेसमध्ये एक्सपिरियन्स लोकांना थोडंसं कमी भेटतं। ओके, 5 to 10% पर्यंत इन्क्रिमेंट होतं ॲज पर म्हणजे माझं जेवढं आहे तेवढं,
आणि प्रोडक्ट बेसमध्ये अबाउट 10, ओके, अबाउट 10% इन्क्रीमेंट होतंच. त्यानंतर जसं आपण म्हणतो पॅकेजचं, तर सर्व्हिस बेसमध्ये पण खूप जास्त पॅकेजेस आहेत आणि प्रोडक्ट बेसमध्ये पण खूप जास्त पॅकेज आहेत. असा काय मेन डिफरन्स असा काही मला वाटला नाही आहे की प्रोडक्ट बेसमध्ये की पॅकेज खूप जास्त आहेत किंवा ह्याच्यामध्ये आहे, असा कुठला काही वाटला नाही मला. कारण ॲज यू नो, सगळ्यांना माहिती आहे की जर पॅकेज आपल्याला इन्क्रीज करायचं असेल तर आपण डायरेक्टली स्विच करतो आणि स्विच केलं तरच पॅकेज वाढतं. हा मेन एक IT मधला एक काय म्हणतो त्याला मंत्र आहे की तो सगळेच एक्झिक्यूट करतात. स्पेशली जर दोघांचा जर मेन डिफरन्स जर बघायला गेलो तर हा आहे की जर प्रोडक्ट बेसमध्ये जर तुम्ही जर वर्क करत असाल, ओके, तर सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला लॉंग टर्म विजन खूप जास्त आहे त्यांचा. ओके, प्रोडक्ट बेसचं हेच एक ॲडव्हान्टेज असतं की त्यांचे लॉंग टर्म विजन्स असतात. त्यांचे जे काही प्रोडक्ट आहे त्यांची प्लॅनिंग ते म्हणजे 5-5, 10-10 वर्ष आधीपासून करतात आणि त्यांचं 5-5, 10-10, 20-20 वर्षाचे विजन असतात. आणि मोस्टली प्रोडक्ट बेस ज्या कंपनीज आहेत त्यांचं जे आपण IT मध्ये बघतो की आता असं म्हणतो आपण की नाही, ITचं जे काही जॉब्स आहेत ते आता थोडेसे सर्व्हिस बेसमध्ये फायर वगैरे करत आहे. तर ॲज कम्पेअर टू माय नॉलेज किंवा माझ्या कंपनीजमध्ये किंवा मी ज्या कंपनीमध्ये काम केलं त्या कंपनीमध्ये फायरिंग होत नाही. ओके, सो फायरिंग प्रोडक्ट बेसमध्ये कमी होते ॲज कम्पेअर टू सर्व्हिस बेस. सर्व्हिस बेसमध्ये कसं असतं ना की जर तुम्हाला प्रोजेक्ट असेल तर तुम्हाला जर तुमच्याकडून जर बिलेबल म्हणजे जर तुम्ही त्या कंपनीला ॲज आपण रेव्हेन्यू जनरेट करून देत असेल, जर तुम्ही रिसोर्स ॲज अ बिलेबल असाल तर तुम्हाला काहीही टेन्शन नाही आहे. जर तुम्ही बेंचवर असाल तर तुम्हाला भीती आहे की जॉबमधून फायर व्हायची. तसं प्रोडक्ट बेसमध्ये नसतं, कारण प्रोडक्ट बेसमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी ते म्हणजे वर्क किंवा तुम्हाला टास्क असाइन करतात. सो हा सगळ्यात मेन आणि इम्पॉर्टंट हे आहे. त्यानंतर वर्क कल्चर जे आहे, जे प्रोडक्ट बेसचं आपण म्हणतो की त्याच्यामध्ये माईट बी ॲज म्हणजे माझं जे नॉलेज आहे ते वर्क लाईफ बॅलन्स थोडंसं मॅनेज होतं. कारण तिथे असे काही तुम्हाला असं हे नाही आहे की नाही तुम्हाला एक बिलची तुम्हाला डिलिव्हरी द्यायची, ॲप्लिकेशन डिलिव्हर करायची, त्याची डेडलाईन असं काय डेडलाईन असतं असं नाही, बट त्या आधी प्री डिफाईन असतात. ओके, सर्व्हिस बेसचं कसं की तुम्हाला एकदा एस्टिमेशन तुम्ही दिलं किंवा तुमचा एखादा प्रोडक्ट आहे आणि तुम्हाला डेडलाईन आहे, एनी हाऊ तुम्हाला विकेंडला बसून किंवा तुम्हाला लेट नाईट बसून हे तुम्हाला सबमिट करायचे. ओके, बट असं नाही आहे की तुम्ही ते केलं पण तुम्हाला त्या बदल्यात तुम्हाला त्याचा पॅकेजवरती पण खूप हे होतो. सर्व्हिस बेसमध्ये तुम्ही जेवढं जास्त काम कराल तेवढं तुम्हाला पॅकेज जास्त भेटतं असं मला असं वाटतं. ओके, सो हे माझं एक थिंकिंग झालं डिफरन्स बिटवीन प्रोडक्ट बेस किंवा सर्व्हिस बेस. सो तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये आहात ते मला कमेंटमध्ये सांगा किंवा तुमचे अजून काही इनपुट्स असतील ते कमेंटमध्ये सांगा. नक्कीच मी त्याचा रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल. पण ॲज पर माय नॉलेज प्रोडक्ट बेस आणि सर्व्हिस बेस ह्या दोन्ही कंपनीज खूप चांगल्या आहेत. दोघांचे पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स आहेत. सो आपल्याला जे काही म्हणजे आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला कोणत्या कंपनीमध्ये काम करायचं आहे आणि कोणत्या कंपनीमध्ये नाही. ओके, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे लोक IT मध्ये कन्फ्यूज आहेत सर्व्हिस बेस आणि प्रोडक्ट बेसमध्ये काय, तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.